एका साध्या भडंगने असं काय काम केलं की आज महाराष्ट्रभरातील लोक कोल्हापूरला गेले की आंबा भडंग घेतल्याशिवाय माघारी येत नाहीत. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 29. आणि आज आपण जाणून घेणार आहोत आंबा भडंगच्या इन्स्पायरिंग बिझनेस जर्नी बद्दल. अनेक वर्षांपासून लोकांच्या चवीवर राज्य करणारे एक नाव हमखास समोर येतं, आंबा भडंग. भडंग म्हणजे एक फक्त स्नॅक्स नाही तर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि हाच पारंपरिक स्वाद जपत गेले अनेक दशक लाखो ग्राहकांच्या मनावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का या प्रसिद्ध ब्रँडची सुरुवात नेमकी कशी झाली? 1963 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्रातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या ट्रॅडिशनल स्नॅक्स ब्रँड पैकी एक बनला आहे. सुरुवातीच्या काळात स्पर्धा खूप होती, बाजारात अनेक पर्याय होते, ग्राहकांच्या आवडी बदलत होत्या आणि मोठ्या फूड ब्रँड्सची स्पर्धा करावी लागत होती. पण आंबा भडंगने एक गोष्ट कधीच बदलली नाही: टेस्ट, क्वालिटी आणि कस्टमर ट्रस्ट. वर्षानुवर्ष त्याच चवीचं सातत्य आणि गुणवत्तेचा आग्रह यामुळे ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. ज्या दुकानात सुरुवातीला स्थानिक ग्राहक यायचे तिथे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक खास भडंग खरेदी करण्यासाठी येऊ लागले. आज परिस्थिती अशी आहे की प्रवासासाठी स्नॅक्स घ्यायचा असो की पाहुणे आलेले असो किंवा चहा सोबत काहीतरी झणझणीत खायचं असो, अनेक लोकांची पहिली पसंत आजही आंबा भडंगवरच आहे. एका छोट्या फॅमिली बिझनेस पासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक मजबूत, विश्वासार्ह आणि महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीशी जोडलेला ब्रँड बनला आहे. बिझनेस मोठा करण्यासाठी फक्त प्रोडक्ट विकून चालत नाही, तर ग्राहकांच्या मनात आणि चवीवर कायमचं स्थान निर्माण करावं लागतं. ब्रँड मोठा जाहिरातींनी होत नाही, तर ग्राहक पुन्हा पुन्हा परत येऊ लागले की तो खरा ब्रँड बनतो. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.